ऋषभदेवांचा ज्येष्ठ पुत्र भरत हाही भगवत भक्तच होता. त्याचा पंचज्ञानी नावाच्या स्त्रीशी विवाह झाला होता. ऋषभदेवांच्या नंतर हा राज्यावर आला. त्याने अनेक वर्ष उत्तम प्रकारे राज्य केले. तसेच याचा गृहस्थाश्रमही उत्तम होता. अनेक वर्ष राज्य केल्यानंतर तो वानप्रस्थासाठी निघाला. त्याने आपले राज्य आपले पुत्र आणि आपले बंधू यांच्यावर सोपविले. साधनेने मुक्त व्हावे म्हणून हा राजा पुलह आश्रमात आला. पुलह आश्रम गंडकी नदी किनारी होता. भरत याच आश्रमात राहू लागले. ब्राह्ममुहूर्तापासून दिवसभर वृत्ती भगवंतावर ठेवावी. जप, ध्यान, वेदाध्ययन, यज्ञ यागादी यातच सारा त्यांचा दिवस जाई. दिवसेंदिवस तपाने ब्रह्मतेज त्यांच्या मुखावर दिसू लागले. मात्र एक दिवस असं झाले की पहाटे नदी किनारी ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना सिंहाची डरकाळी कानी पडली. नेत्र उघडले तो एक गर्भिणी हरिणी अगदी भयभीत होऊन जीवाच्या आकांताने नदीच्या पात्रात शिरली. त्या श्रमानेच तिच्या उदरातील हरिण पाडस गर्भ खाली पडला. अत्यंतिक श्रमाने दमलेली थकलेली ती हरिणी तिथेच गतप्राण झाली. हरिणीने शेवटचा श्वास घेतला आणि पाण्यात गटांगळ्या खाणारे पाडस बघून भरतांच्या मनात दया उपजली. त्यांनी त्या पाडसाला बाहेर आणले, कोरडे केले, त्याला दूध पाजले. त्या पाडसाची शुश्रूषा ते करू लागले. ज्या भगवत प्राप्तीसाठी घर, राज्य, कुटुंब साऱ्याचा त्याग केला, त्याच एका मोठ्या तपस्व्याचा एका हरणात जीव गुंतला होता. त्याच्या दुधाची सोय व्हावी म्हणून त्यांनी गाय आणली. आता ते ध्यानाला बसले. डोळे मिटले की एखादे हिंस्र श्वापद येईल, पाडसाला खाईल या भीतीने त्यांचे ध्यान बंद पडले. हरणावर त्यांचा इतका जीव जडला की मृगासनावर बसणे त्यांना अपराधी वाटू लागले. त्या सर्व चित्तवृत्ती हरणातच गुंतल्या. अशा अवस्थेतच त्यांचा जीवनाचा अंत झाला. आता एका आयुष्याची साधना फुकट गेली आणि अंते सा मती सा गती या नियमानुसार भरत हरिण योनीत जन्माला आले. मात्र त्यांचे प्रारब्ध बलवत्तर होते म्हणून ते एका आश्रमाजवळ जन्माला आले. या आश्रमात ऋषींचा मंत्रघोष त्यांच्या कानी पडे आणि मग पूर्व स्मृतीला उजळा मिळाला. स्मृती जणू पुन्हा प्राप्त झाली. सारे लक्षात आले. मुक्तीप्रत आपण आलो होतो, पण काय करून बसलो. हरिण रूपातील भरत आश्रमाशीच राहू लागले. तिथेच घुटमळू लागले. त्यांना आता पश्चाताप होत होता, पण काही उपयोग नव्हता. मात्र हरिण योनीतील भरताने आहाराचा संकोच केला, मौन साधले, वेदाध्यायाने वृत्ती अंतर्मुख होऊ लागली आणि एक दिवस तो देह गंडकीत सोडून त्यांनी देहत्याग केला. आता हा स्थूल देह गेला, पण सूक्ष्म देह वासना योनीतून सुटला. मात्र अंगिरस गोत्री नावाचा जो ब्राह्मण होता, त्याच्या पत्नीच्या उदरी ह्याचा गर्भ राहिला. ईश्वराची लीलाच अगाध होती. हा जन्माला आला. ब्राह्मणाच्या घरी सर्वांना आनंद झाला, पण तो काही फार काळ टिकला नाही. कारण जन्माला आले तरी हे पोर रडले नाही. अहो, रडणे तर याला ठाऊकच नव्हते. मातेला वाटले की अरे अरे, हे काय झाले, माझ्या पोटी तर हा मातीचाच गोळा आला. आता या बालकाचे नामकरण झाले. त्याचे नाव भरत असे ठेवले. 2-2.5 वर्षाचा झाला तरी हा खेळत नसे, बोलत नसे, रडत नसे. खायला दिले तर खाई, नाहीतर शांत बसून राही. आता गेल्या जन्माची चूक करायची नाही हे त्यांनी पक्के ठरवले होते आणि अगदी मातेच्या गर्भात असतानाच त्यांनी भगवंताला वचन दिले की या जन्मात मी वायफळ बोलणार नाही, मौनात राहीन आणि तुझ्या स्मरणा व्यतिरिक्त काहीही करणार नाही. खरे तर हे बालक ज्ञानाने परिपूर्ण होते. ते ब्रह्मानंदात रत होते. पण माता मात्र स्वतःच्या नशिबाला बोल लावत होती आणि तिला हे पोर बहिरे, मुके, वेडे वाटत होते. त्या ब्राह्मणाला त्याची फार काळजी लागली.
कोणीतरी सांगितले की याला गायत्रीची दीक्षा द्या, तर हे बालक सुधारेल. आणि काय अशा वेळी असते बालकाने पित्याने त्याचा उपनयन संस्कार केला, त्याला गायत्रीची दीक्षा दिली, ओंकाराचा जप दिला. पण हा काहीच करेना, कारण ह्याला काही करायचेच नव्हते. त्यांनी तसे नक्की ठरवलं होते. शेवटी या ब्राह्मणाने स्वतःच्या नशिबाला दोष देत देत एक दिवस आपला प्राणत्याग केला. ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्याच्या मातेला अतोनात दुःख झाले. ती तिच्या सवतीला म्हणाली, तुझ्या पदरी तर 9 मुले आहेत, माझ्या पदरी एकच पोर आहे आणि ते असून नसल्यासारखे आहे. त्याचा तू सांभाळ कर, मी माझ्या आपल्या नवऱ्याबरोबर सती जाते. आता आई गेली, वडील गेले, तरीही हा बालक शांत, अगदी निजानंदात रत होता. सावत्र मातेला घरात कामासाठी आयते माणूस मिळाले. तो तिने सांगितलेली सर्व कामे बिनबोभाट करी. खायला दिले तर खाईल, नाही तर तसाच बसून राहील. त्याच्या नशीबच तसे होते, तरीही त्याचे मौन सुटले नाही. भगवंताला दिलेले वचन पाळत तो अंतर्मुख वृत्तीने मोठा होत होता. आणि एक दिवस शेवटी त्या मातेने आणि तिच्या मुलांनी ह्याला घरातून हाकलून दिले. तो फिरत फिरत गावाच्या बाहेर आला. तिथे एका शेतकऱ्याचे मोठे शेत होते. त्यांनी पाहिले की कोणीतरी एक चांगला धष्टपुष्ट माणूस आला आहे. आपल्याला राखणदार हवा होता, तो हाच असेल, आणि त्यांनी त्याला आपले शेत राखण्यास सांगितले. यानेही मूकपणे संमती दिली. बोलणे तर याला ठाऊकच नव्हते. आणि झाले, हा शेत राखायला बसला तर याने कशाकडेच लक्ष दिले नाही, कारण पाखरे आणि कणसे त्याच्या दृष्टीला ब्रह्मस्वरूपच होती. पाखरांनी सर्व दाणे खाऊन टाकले आणि शेत अगदी मोकळे केले. संध्याकाळी शेतकरी येऊन पाहतो तो कणसे दाण्याशिवाय. संतापलेल्या शेतकऱ्याने त्याला यथेच्छ बडवले आणि तिथून हाकलून दिले. तरीही या भरताच्या मुखातून एकही अक्षर बाहेर पडले नाही. आता याला हाकलून दिले तरीही तो शांत होता. मिळेल त्या वाटेने चालत होता. वाटेत एक वन लागले. तेथे काही चोर डाकू मंडळी चाललेली होती आणि त्या एका डाकूने पुत्रप्राप्तीसाठी नरपशु बळी देईन असा त्यांच्या देवीला नवस केला होता. आणि कोणीतरी अव्यंग नर आपल्याला हवं असं ते शोधतच होते. तोच हा भरत त्यांच्या दृष्टीला पडला. डाकूंनी त्याला धरले, वनात एकांतात नेले, जेथे भद्रकालीचे मंदिर होते. त्याला अगदी आता बळी द्यायची त्याची सर्व तयारी केली आणि त्याची मान त्या बळीच्या दगडावर ठेवली आणि आता त्याच्या मानेवर तलवार चालवणार, तोच चमत्कार घडला. भरताचे ब्रह्मतेज लपून राहण्यासारखे नव्हते. ब्रह्मतेजास्तव मूर्ती भंगली, प्रत्यक्ष शक्ती स्वरूप साकार होऊन सगुण रूपात प्रगटली. तिने सर्व डाकूंची मस्तके धडावेगळी केली आणि त्या आदिमायेने या जड भरताचे रक्षण केले. जड भरत मातेपुढे नतमस्तक झाले. माता अंतर्धान पावली आणि हा जिकडे वाट मिळेल तिकडे शांतपणे चालत होता. त्याच वाटेने सौवीर देशाचा रहुगण नावाचा राजा कपिल मुनींच्या दर्शनासाठी आपल्या पालखीत बसून निघाला होता. राजा पालखीत होता. अचानक एक भोई म्हणजे पालखीचा एक भोई आजारी पडला. आता चौथा भोई कोणीतरी पाहिजे याचा शोध इतर भोई घेत होते. तोच हा धट्टाकट्टा जड भरत नजरेस पडला. भोयाने त्यांना पालखीचा दांडा उचलण्याची आज्ञा केली. आता बोलणे नाही पण कृती मात्र केली. जड भरतांनी पालखीचा दांडा खांद्यावर घेतला. नजर पायाखाली होती. अहिंसा वृत्ती सहजच होती. म्हणून चालताना एखादा किडा मुंगी कीटक पायाखाली येत नाही ना, पाय कोवळ्या हिरव्यागार गवतावर तर पडत नाही ना, असा विचार करीत अगदी अलगद पावले उचलीत ते निघाले. त्यामुळे पालखी हिंदकळू लागली. राजाला त्याचा त्रास व्हायला लागला. तो भयंकर चिडला. त्याने हातात तलवार घेतली आणि म्हणाला, कोण आहे रे हा मूर्ख? हा असा काय चालला आहे? त्याला ऐकायला येत नाही का? आता ह्याचे मी मस्तकच उडवून टाकतो. आणि त्याच वेळी त्या शांत जड भरताच्या मुखातून प्रथमच शब्द बाहेर पडले, होय रे होय राजा,
आजवर 84 लक्ष जीव योनी फिरत आलो आहे. खरंच थकलो आहे रे. राजा, कृश लठ्ठ कोण, देह की आत्मा? सेवक कोण, मालक कोण? सर्वांचा निर्माता एकच परमेश्वर आहे. त्याची आज्ञा तर प्रत्येकालाच पाळावी लागते. तुला जी काही शिक्षा करायची असेल ती या देहाला कर, पण आत्मा तर सच्चिदानंद निरंतर स्वरूप आहे, हे तू लक्षात ठेव. आता रघुगण राजा मनात विचार करू लागला की ब्रह्मतेजाने युक्त असणारा हा भोई मुखाने अगदी योग्य तेच बोलत आहे आणि हा कुणीतरी ज्ञानी दिसतोय. म्हणून त्याला असे वाटले की ह्याच्याशी आपण अजून जास्त बोलावं, आणि नाहीतरी आपण कपिल मुनींच्या दर्शनासाठी चाललो आहे. आपण ज्ञानोपदेश केला तर मी कृतार्थ होईन, असे रघुगणाने जड भरताला सांगितले. जड भरताने मंद हास्य केले. राजा, देहाची पूजा केली काय किंवा त्याला तोडले काय, सारखेच रे. शरीर मी मानणे म्हणजे अज्ञान आहे. शरीर माझे ही अविद्याच आहे. शरीर माझे हा शरीराला धरून असलेला अहंकार आहे. 3 गुणांच्या अधीन असणारे, तसेच तेच मोठा शत्रू असणारे मन आहे. हे अहमयुक्त मनच आत्मस्वरूपाला जाणून देत नाही. राजाच्या लक्षात आले. तो म्हणाला की आपण तर कोणीतरी मोठे ज्ञानी दिसता. आपली भाषा जरा जड वाटते. मला नीट तुम्ही सोपी भाषा करून समजावून सांगा. आणि मग जड भरताने त्याला सर्व गोष्टी नीट सांगितल्या. आणि राजाला म्हणाला की राजा, पालखीत बसलेला तू चिखलाचा गोळा, तर तुला वाहून नेणारा मी ही दुसरा चिखलाचाच गोळा. ज्याने ही विराट सृष्टी निर्माण केली ती शक्ती म्हणजेच परमात्मा, तोच सर्वांचा भारवाहक आहे. तो तेव्हा अकारण अहंकार करू नये. ही निर्विकार शक्ती म्हणजेच भगवंत आहे. ज्या राजाला जडभरताने बोध केला, दृश्याचे मिथ्यत्व पटवले, राजा पालखीतून खाली उतरला आणि जडभरताच्या मस्तकी पायी त्याने आपले मस्तक ठेवले. भरताचा बोध अंतरी ठसला. जडभरत पित्याप्रमाणे वनात ईश चिंतनासाठी निघून गेले आणि यथावकाश देह भगवंताला समर्पित करून ते मुक्त झाले. भागवताचे असे अनेक विषय शुकमुनी परीक्षितीला सांगत होते. ते म्हणाले, राजा, जो द्वैत मानित नाही, तुझे माझे करत नाही, तोच खरा भगवत भक्त आहे. तो कधी क्षुब्ध होत नाही. असा भगवत परायण भरताच्या 10व्या पिढीत होऊन गेला. त्याची कथा मी तुला सांगणार आहे.